शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं. उत्साही सळसळतं चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. उत्साही चैतन्य म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय प्रणिता मॅडम कार्यक्रमाची प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना जय भीम. गुड इव्हनिंग. चला, आज आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे, बरोबर आहे? सर्व आनंदी आहे. आपले कार्यक्रमाला ब्रह्मचारी अमुक स्थिती आलेले आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि खरंच तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने तयारी करून आलेले आहे. तर तुम्हाला माहित आहे आजच्या कार्यक्रमाची आपली थीम काय आहे? काय आहे आपली थीम? संविधान. काय आहे? संविधान आहे. तुमच्या आई बाबांना पण तुम्ही सांगितलेलं आहे की आपल्या कार्यक्रमाची आजची थीम आहे संविधान. आणि भारतीय संविधान हे खरंच प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला प्रेरणा घ्यायची आहे. आपली शाळा 1985 पासून सुरू झालेली आहे. आनंद प्राथमिक मराठी शाळा आणि आनंद माध्यमिक विद्यालय, त्यामध्ये थोडं काळाने वाढ झालेली आहे. आणि आज आपल्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि अनेक विद्यार्थी उच्च पदावर सुद्धा गेलेले आहे. तुम्हाला माहित आहे आपल्या शाळेची पल्लवी ही उच्च पदावर गेलेली आहे, IAS झालेली आहे आणि त्याच मार्गावर आपण सुद्धा जात आहोत. तर आपला महत्त्वाचा उद्देश आपला असा आहे, संविधानाकडे बघत असताना आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता या गोष्टीचा आपण पुरस्कार कसा केला पाहिजे, संविधानाची तत्व काय आहे ही सुद्धा आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि बाबासाहेबांचे जे काही मूळ आहे, बाबासाहेबांना एकच गोष्ट आवडत होती. कोणती गोष्ट आवडत होती? अभ्यास. कोणती गोष्ट आवडत होती? अभ्यास. सर्व मुलांना माहित आहे, परंतु आपण मात्र कमी अभ्यास करतो. तर मला असं वाटते की आजच्या कार्यक्रमानंतर अधिक जास्त अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि पालकांना मी एक आव्हान करेन, पालकांचं सगळ्यांचं लक्ष आहे, तर पालकांना एक आव्हान करेल की आपण दरवर्षी बाबासाहेबांची जयंती उत्साहाने साजरी करतो, परंतु आपण शाळेमधून एक संकल्प करूया की आपल्या विहारांमध्ये आपण बाबासाहेबांची जयंती किमान काही तास वाचन करून जर केले तर आपल्या मुलांना खरंच खूप प्रेरणादायी असेल. कारण की संविधानाची 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हे संविधान जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या मुलांना, आपल्याला स्वतःला आणि सर्वांना वाचनाची आवड, वाचनाची गरज हे पाहून ते कृतिशील कार्यक्रम करणे हे मला वाटते आपण सुरुवात केली पाहिजे. संविधानाचं महत्त्व त्यावरच आधारित आहे. कारण की बाबासाहेब संविधान तेव्हाच लिहू शकले ज्या वेळेला बाबासाहेबांनी जे वाचन केलेलं आहे. किती तास वाचन केलं? किती तास? 18 तास, कधी कधी 21 तास सुद्धा बाबासाहेबांनी वाचन केलेलं आहे. तर मी आपणा सर्वांना या संविधानावर आधारित जे आपलं स्नेहसंमेलन आहे त्यामधून आपल्या पालकांना आणि आपणा सर्वांना ऊर्जा मिळेल आणि त्यामधून आपण काहीतरी घेतलं, काहीतरी मला मिळालं अशा प्रकारचं होईल. आणि यानंतर आपण पुढील कार्यक्रम पुढे जाऊ देऊ. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद मॅडम. कस्तुरी मृग दूरवर असतो पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दरवळून टाकलेले असते. अशीच काही माणसं असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघं जग सुगंधी करतात. असेच आपले कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय माननीय संदीप सर आजच्या पाहुण्यांचा परिचय करून देतील अशी मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख
पाहुणे धम्मचारी अमोघ सिद्धी माझ्या शेजारी ते बसले आहेत, तर मी त्यांचा परिचय करून देतो. तत्पूर्वी आणखी एक मित्र आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत, धम्मचारी कुलचंद्र. त्यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि त्यांचं स्वागत स्वीकारावं. कुलचंद्र प्लीज समोर या. तर आज धम्मचारी अमोघ सिद्धी या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. ते माझे कल्याण मित्र आहेत, ते माझे टीचर आहेत. आणि आपण ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपल्या आनंद स्कूलमध्ये आपल्याकडे एवढी मोठी जागा नाही, परंतु उर्गेन संरक्षित इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते उर्गेन संरक्षितांचे शिष्य आहेत, पद्ममणींचे पण शिष्य आहेत, कुलचंद्रांचे शिष्य आहेत, श्रद्धामालांचे गुरु आहेत आणि माझे पण गुरु आहेत उर्गेन संरक्षित. तर अशा गुरूंचे आमचे अमोघ सिद्धी शिष्य आहेत आणि ते अतिशय चांगले टीचर आहेत. ते ध्यान साधनेचे टीचर आहेत, ते बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आहेत, ते एक अतिशय चांगले मित्र आहेत आणि त्यांना पक्षांबद्दलचं नॉलेज आहे, त्यांना देश विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांचं नॉलेज आहे. त्यांचा अभ्यास खूप खूप असा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी अगदी तरुणपणामध्ये अनेक तरुण मुलांना व्यसनाधीनतेपासून दूर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. वेगवेगळ्या जातींमध्ये, समुदायांमध्ये, वेगवेगळ्या समाजामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी कराटेचे क्लासेस चालवलेले आहेत. त्यांना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे धडे त्यांनी दिलेले आहे. अगदी गरीब मुलांना इंग्रजी शिक्षण ज्यावेळी मिळत नव्हतं सहजासहजी, तर ते त्या मुलांचे इंग्रजीचे क्लासेस सुद्धा घ्यायचे. तर अगदी असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये एक मोठी ते जबाबदारी सांभाळत आहेत. मी जर त्यांची जबाबदारी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला कळणार नाही की ती अशी कोणती मोठी जबाबदारी सांभाळत आहेत, पण ते खूप मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. ते अनेक बुद्ध धम्म संघावर आरूढ होऊ पाहणाऱ्या अनेक तरुण लोकांना, अनेक लोकांना ते मदत करत आहेत. ते अनेक त्यांच्या जीवनामध्ये वर्षातील अर्ध्यापेक्षा जास्त दिवस ते ध्यान साधना शिबिरांमध्ये, अभ्यास शिबिरांमध्ये असतात. तर मला असं वाटतं की त्यांचा एवढाच परिचय मी देतो. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांचा परत परिचय होणार आहे. तर मला असं वाटतं मी इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर धम्मचारी अमोघ सिद्धी आपली प्रज्ञा व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. गुड इव्हनिंग. मुलं जेवून नाही आलेत का? गुड इव्हनिंग. थँक्यू व्हेरी मच. खरं म्हणजे मला अतिशय आनंद होतो आहे आणि तुमच्यापुढे खूप काही भाषण द्यायला मी आलो नाही. खरं सांगायचं म्हणजे काही वर्षापूर्वी आपली जी आनंद प्राथमिक शाळा आहे आणि आनंद माध्यमिक विद्यालय आहे त्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि खूप मला आनंद झाला होता. अतिशय मी भारावून गेलो होतो. आणि आज परत मला आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मला ही संधी दिली, आता मला मोठा आनंद होतो आहे. खरं म्हणजे मी आपला अधिक वेळ घेणार नाही. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी आलो, मी माझं भाग्य समजतो की या निमित्ताने
या शाळेत शिकणारे जे मुलं मुली आहेत त्यांची कला पाहण्याची मला संधी मिळत आहे. मागच्या वेळेस मी अतिशय भारावून गेलो होतो, मात्र आत्ता थोड्या वेळापूर्वी आमचे जे गुरु आहेत त्यांचा उल्लेख माझे मित्र धर्मचारी रत्नराज म्हणजे आपले संदीप सरांनी केलेला आहे. आमच्याच गुरुने शिक्षणाविषयी 3 बाबी सांगितलेल्या आहेत. अगदी थोडक्यात मी सांगणार आहे. खरं म्हणजे शिक्षणाचा जो काही आपल्याला लाभ होतो, फायदा होतो, तर 3 बाबी त्याच्यामध्ये घडल्या पाहिजेत. त्याला खरं म्हणजे शिक्षण म्हणतात. शिक्षणाचा हा उद्देश असतो. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे जे कोणी विद्यार्थी शिक्षण घेतात, शिकतात, तर पहिली महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांनी एक जबाबदार नागरिक घडलं पाहिजे. आपण समाजामध्ये वापरतो, समाजामध्ये राहतो, तर त्या समाजामध्ये एक जबाबदार नागरिक बनून आपल्याला वावरता आला पाहिजे. आणि मला अतिशय आनंद होतो आहे की या स्नेहसंमेलनाची जी थीम आहे, मुख्य विषय आहे, संविधान आहे. याचा पण मला मोठा आनंद होतो आहे. खरं म्हणजे शिक्षणाचा मुख्य उद्देश हाच असला पाहिजे की एक माणूस म्हणून आपण समाजामध्ये वावरत असतो, तर त्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या लोकांमध्ये आपण वावरतो, त्या लोकांमध्ये एक जबाबदार घटक आपल्याला कसं बनता येईल हा शिक्षणाचा उद्देश असतो. आणि मला मोठा आनंद होतो की या शाळेमध्ये नुसतं शालेय शिक्षणावर काही भर दिला जात नाही, तर एक योग्य माणूस घडला पाहिजे, एक जबाबदार माणूस घडला पाहिजे, या शिक्षणाकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं जातं. खरं म्हणजे बंधू आणि भगिनींनो, एक मला सांगावंसं वाटतं. काही वेळेस मला संधी मिळते, जगातील काही जे प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रांमध्ये मी जातो, तेव्हा मला एक लक्षात येतं की या राष्ट्रांनी प्रगती जर केली असेल ना, त्याचं मुख्य कारण म्हणजे उत्तम प्रकारच्या शाळा. आणि खरं म्हणजे माणूस जे काही घडतो ना, त्या शाळेचं खूप मोठं योगदान असतं. आणि मला असं वाटतं की जे पालक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की खरंच तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या पाल्याला योग्य शाळेमध्ये दाखिला दिलेला आहे. मी माझ्या जीवनाकडे पाहतो, माझ्या पालकांनी सुद्धा माझ्यासाठी हे महत्त्वाचं काम केलं होतं. जरी समजा मी अतिशय गरीब वसाहतीमध्ये जन्माला आलो, पण योग्य शाळेत पाठवल्यामुळे योग्य प्रकारचे संस्कार माझ्यावर होऊ शकले. कारण शाळा तिथून खरं म्हणजे माणसं घडतात. आणि मला आनंद होतो आहे की या शाळेमध्ये एक जबाबदार योग्य नागरिक घडण्यासाठी